जळगाव जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर केळी पाठोपाठ कापसाची मोठ्या प्रमाणात लागवड होते। जवळजवळ 70,000 हेक्टर क्षेत्रावरती कापसाची लागवड केली जाते। मात्र त्यापैकी 30 ते 40,000 हेक्टर क्षेत्र हे पूर्व हंगामी लागवड कपाशीची लागवड होत असते आणि मे महिन्याच्या अखेरीला ही लागवड होताना आपल्याला दरवर्षी पाहायला मिळते। यंदा मात्र शेतकऱ्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे, कारण शेत जमीन तयार करण्यासाठी जे डिझेल आवश्यक आहे ते डिझेल मिळेन असं झालेलं आहे आणि म्हणूनच खरं तर अनेक शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे। अशाही परिस्थितीमध्ये काही शेतकऱ्यांनी यावर मात केलेली आहे आणि 45 डिग्री इतक्या उच्च तापमानामध्ये या ठिकाणी जी काही हायब्रिड कपाशी आहे तिची लागवड केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। आपण बघू शकतो की हे पाचोरा तालुक्यामध्ये आपण आहोत आणि या ठिकाणी पूर्व हंगामी कापसाची लागवड सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। महिला मजूर या ठिकाणी ही लागवड करत आहे। तापमान 45 डिग्री आहे। उच्च तापमानामध्ये लागवड जरी ही होत असली तरी नंतर मात्र पाऊस पडल्यानंतर ही कपाशी लवकर वाढेल आणि चांगल्या प्रतीचा कापूस मिळेल अशी शेतकऱ्यांना आशा असते। म्हणूनच मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये ही कपाशी लागवड केली जाते। शेतकरी आपल्यासोबत आहेत। दादा काय सांगाल, काय परिस्थिती आहे? आणि ह्या वर्षी थोडा डिझेलचा तुटवडा जाणतोय, त्यामुळे शेती तयार करण्यास थोडं कठीण जात आहे। पण एवढे आपण 8-10 दिवस अगोदर शेती तयार केली असल्यामुळे आपण आज कपाशी लागवड करू शकतोय आणि आमचा दरवर्षीचा अनुभव आहे। आम्ही 22-23 तारखेला कपाशी लावतोच। दादा 45 डिग्री तापमान चाललंय, अशा परिस्थितीत तुम्ही लागवड करताय, काही अडचण येईल असं वाटत नाही तुम्हाला? थोडं एखादी वेळेस वर्ष होतं, पण आता 8 ते 10 वर्षापासून आम्हाला काहीच प्रॉब्लेम येत नाही आहे। पाणी आपल्याकडे मुबलक आहे, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे। शेत तयार करायला डिझेल मिळण्यास काही अडचणी आल्या होत्या? खूप 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 म्हणजे आता माझं फक्त हे 2 एकर क्षेत्र तयार झालंय, असं अजून 8 एकर क्षेत्र तयार व्हायचं राहिलंय। बरोबर, म्हणजे ह्या दिवसात ते पूर्ण माझं तयार राहतं, पण ह्या वर्षी डिझेलचा अभाव असल्यामुळे ते क्षेत्र तयार व्हायला अडचण खूप येत आहे। बियाणं मिळताना काही अडचणी झाल्या? बियाण्याचं नाही अडचण आली आतापर्यंत तरी, कारण की मी आता आज हल्लीला 3 बॅग आणलेल्या आहे। दादा यावर्षी असंही सांगितलं तर अमेरिका इराण युद्धामुळे खतं मिळतील किंवा नाही मिळतील अशी परिस्थिती आहे। तुम्ही मात्र या ठिकाणी बियाणं रोवतानाच आता खतही टाकताना बघायला मिळतं। नाही सर, खतांचं तर आता जे कृषी केंद्रावाले आपल्याला जे प्रोसेसनुसार सांगताय, आधार कार्ड, खाते उतारा वगैरे ते सर्व नोंदी करून आपण खताची त्यांची पूर्तता करतोय। पण खतं मिळत आहेत तुम्हाला आता? आता हल्लीला तर मिळाले मला, पण अगोदर पुढे नाही सांगता येणार काय होईल। तर पुढील काळात काय परिस्थिती राहील असं वाटतंय तुम्हाला? कठीण राहील, कारण की आज अजून बऱ्याचशा शेतकऱ्यांचं म्हणजे लागवड बाकी आहे, तरी माझ्यासारख्या माणसाला 2-2, 3-3 दिवस तिथे कृषी केंद्रावर थांबावं लागलं, तर पुढे थोडंसं कठीण जाऊ शकतं। अजूनही काही शेतकरी आपल्यासोबत आहेत। दादा काय सांगाल, कृषी विभाग आवाहन करतोय की तापमान उच्च आहे, अजून लागवडीची घाई करू थोडं नका? क्लायमेट मध्ये चेंजेस आलेले आहे आता। हा हा हा. थोडं आता वातावरणातही क्लायमेट मध्ये चेंजेस आले, जे वृक्षछाया सुरू झाली असं वाटतंय? वृक्षछाया सुरू झालेली, म्हणजे त्याचा फायदा होईल असं वाटतंय पुढे तुम्हाला? भविष्यात फायदा आहे। पण मागचा जर आपण विचार केला तर कपाशीला भाव मिळाला नाही, अनेक शेतकऱ्यांनी त्या बोंडअळीमुळे मागच्या वर्षी कापूस लागवड सोडून दिली। तुम्ही यावर्षी लागवड करताय, यामुळेच तर कपाशी थोडी आरली घ्यावी लागते। ही जी जेवढी लेट वगैरे झाली तर तिच्यावर जास्त प्रभाव होतो बोंडाळीचा। लवकर लागली तर जेवढी लवकर झाली ते 120-140 दिवसाच्या आत जर का आपल्यापर्यंत घरात आली तर त्याचा बेनिफिट आपल्याला वेगळा मिळतो। बरोबर। शेतकऱ्यांकडनं काय सरकारकडनं अपेक्षा आहे तुम्हाला, की शेतकरी म्हणून काय सांगाल तुम्ही? जास्तीत जास्त थोडं भावाचं हे झालं पाहिजे भाऊ, कारण तो जो 7-7.5-8 हजाराचा जो भाव आहे हा शेतकऱ्याला परवडेबल नाही। बरोबर। म्हणजे आज जे मजुरांचा हिशोब किंवा सर्व मटेरियलचा हिशोब जोडला, हे जोडलं तर अवघड आहे। म्हणजे इतकं मजूरच कसं मिळतं हे तर आपल्याला त्याचं आमच्याला माहिती आहे। आता काही अवघड आहे, खूपच अवघड आहे। 500 रुपये रोज आज बाई घेते, म्हणजे जी लेडीज आहे ही 200-250 रुपये रोज घेणारी बाई आज 500 रुपये हे घेते। पुढे खतं नाही मिळाले तर खूप अवघड आहे, खतांचं तर खूप अवघड आहे। खतांवरती आहे पूर्ण जोपर्यंत फर्टिलायझर आपण टाकणार नाही तोपर्यंत अपेक्षित उत्पन्न येणारच नाही। तर हे होते शेतकरी। कापसाला भाव सरकारने द्यायला पाहिजे, त्याचबरोबर कापसासाठी जी काही लागणारी खते आहेत ती देखील वेळेत उपलब्ध करून द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी आता केलेली आहे। चंद्रशेखर नेबे, ABP माझा, जळगाव। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।